संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदार फोडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तात्काळ चार्ज फ्रेम करा असा खळबळ उडवून देणारा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला। पण आम्हाला डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत, पेनड्राईव्ह मिळाला नाही, त्यामुळे चार्ज फ्रेम करू नये अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे 8 ते 10 दिवसांचा वेळ वाढवून मिळण्यासाठी तब्बल 16 वेळा आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे ही विनंती केली। पण काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार हे देशमुख कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत अशा संदर्भातील धनंजय देशमुख यांचं जुनं पत्र समोर आलं होतं। आता साक्षीदार फोडण्याच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे। पण आज कोर्टात नेमकं काय घडलं, दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला हेच सांगतो। संतोष देशमुख प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, तर आरोपींचे वकील हे प्रत्यक्ष कोर्टात हजर होते। दोघांमध्येही चार्ज फ्रेम करण्याच्या प्रकरणावरनं युक्तिवाद झाला। युक्तिवाद करत असताना आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की आमचे हायकोर्टात काही अर्ज पेंडिंग आहेत, शिवाय लॅपटॉपमधील ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातले जे पुरावे ते मिळालेले नाहीत, डिजिटल पुराव्यांची सर्टिफाईड कॉपीही मिळालेली नाहीये, पेनड्राईव्ह मिळाला नाही। हा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवलाय, तो येईपर्यंत चार्ज फ्रेम करू नये। तर इकडे दुसऱ्या बाजूला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा युक्तिवाद केला की हे लोक कोर्टाच्या आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतायत, यांच्याकडनं साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळेच तात्काळ चार्ज फ्रेम करावा। लॅपटॉपमधील पुराव्यांचा किंवा कॉपीचा चार्ज फ्रेम करण्याशी काहीही संबंध येत नाही। लॅपटॉप फॉरेन्सिककडे आहे, आम्ही ते आता दाखल करू शकत नाही, ज्यावेळी मिळेल त्यावेळी तात्काळ सबमिट करू, त्यामुळे चार्ज फ्रेम करावा अशी विनंती निकम यांनी कोर्टाकडे केली।